कोकणातून बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी होणार आहे। वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक आज रत्नागिरी एसीबी समोर हजर राहणार आहेत। HUF आणि नाईक स्टोन इंडस्ट्रीजच्या मालमत्ता प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे। आयकर विवरणपत्र, ऑडिट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम, शेड्यूल, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेल्स हे सगळं देण्यासाठी एसीबीची वैभव नाईकांना नोटीस सुद्धा आलेली आहे। तर गेले 2-3 वर्ष चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आम्ही वेगवेगळी माहिती दिलेली आहे। आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती मागितली ती आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ आणि त्यांचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नीचा मागितलेला आहे, तो पण आम्ही योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। तर आता 20 वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत। आम्ही देतो आहे 20 वर्षापूर्वीची जी कागदपत्रं आमच्याकडे उपलब्ध होती ती पण देतो आहे, परंतु पुन्हा पुन्हा दबावण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल, परंतु आम्ही दबावाला कुठल्याही बळी पडणार नाही। जी काही माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, हे नेमकं प्रकरण काय आहे? कोणत्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे? कोणत्या अनुषंगानं, कोणत्या अँगलने ही चौकशी केली जाणार आहे? निश्चितच विक्रांत, आपण बघितलं तर जे माजी आमदार ठाकरे सेनेचे आहेत, उद्धव ठाकरे सेनेचे वैभव नाईक यांची जी चौकशी आहे ती गेली 2 वर्षापासून सुरूच आहे। त्यांच्या घराची मोजमापे देखील झाली होती आणि त्याच्यानंतर देखील आता त्यांची जी पत्नी आहे स्नेहा नाईक यांची मालमत्ता जी किती आहे, त्यांचं विवरण किती आहे ह्याची देखील माहिती मागवली आहे। त्यांचे 2004 साली लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्याकडे जी मालमत्ता आहे ती कशी काय आली, त्यानंतर मग काही त्यांच्याकडे जमा खर्च हे किती आहेत या संदर्भात माहिती मागवलेली आहे। त्यामुळे त्यांच्याच वैभव नाईकांनी त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दोघेही आज चौकशीसाठी रत्नागिरी येथे हजर राहत आहेत आणि त्यांनी सांगितलं की त्यांना विचारलं असतं की ह्या कुठे दबाव असं वाटतो का, वैभव नाईकांनी त्यांचे प्रश्न विचारला असता दबाव वाटतो का, तर ते म्हणाले की ते आता चौकशी नंतरच समोर येईल, पण आम्ही कुठल्याही दबावाला झुकणार नाही असं देखील वैभव नाईक यांनी सांगितलं आहे। पण गेली दीड दोन वर्ष वैभव नाईक यांची ही एसीबी चौकशी चालू आहे। त्यांची मालमत्ता किती आहे, कुठे आहे या संदर्भात चौकशी चालू आहे आणि आज नेमकं काय चौकशी होते, त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे समोर येतात, किती वेळ चौकशी होते हे देखील पाहावं लागणार आहे। कारण त्यांची जी स्नेहा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, त्यांनाही नोटीस आली होती आणि त्यांचं देखील विवरण हे आज तपासलं जाणार आहे आणि कुठेतरी बाबा जर समजा जास्त वेळ चौकशी झाली तर कोण चौकशीत नेमके कुठले मुद्दे समोर येतात हे देखील पाहावं लागणार आहे। आणि त्यानंतर मग सिंधुदुर्गाच्या राजकारणात सध्या ही मोठी घडामोड आहे, कारण ही चौकशी झाली तर नेमका दबाव आहे काय, ज्या अधिकाऱ्यांवर जे एसीबी चौकशी करण्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे का, हे देखील आता एक प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे चौकशीनंतरच हे सगळे आता प्रश्न सुटणार आहेत विक्रांत। नाही, खरं आहे उमेश, त्यामुळे चौकशी कशा प्रकारे होते, किती वेळ होते, चौकशीतून काय निष्पन्न होतं, या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।